मानव समाचार, मानवता के हक में। मी पी.आय. शेळके, इंदिरानगर पोलीस स्टेशन। आज रोजी आमच्याकडे एक दुःखद घटना घडलेली आहे की एक सोनू धोत्रे हा जो इसम आहे, वय 23 वर्ष, हा गुजरातहून येत होता। येताना तो देवळाली काय म्हणते त्याचं घर आहे तिकडे जात असताना पातळी सर्कल ते वडनेर गेट या रोडवर मध्ये पतंगीचा जो मांजा आहे त्या मांजाने ह्याला जखम झाली। प्लॅटिनम मध्ये त्याला रिक्षानं ऍडमिट केलं। आम्हाला तात्काळ आम्ही तिथं गेलो, परंतु तिथल्या डॉक्टरनी तपासून सांगितलं याला सिव्हिलवर न्या। पण सिव्हिलवर सिव्हिल हॉस्पिटल जोपर्यंत तो एक्सपायर झालेला होता। ब्लडिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। त्या दुर्घटनेनंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना कळवलेलं आहे। आम्ही गेले 8 दिवस या मांजा संदर्भात कारवाई करतोय। प्रथम आम्ही ज्या मांजा होते विकणारे त्यांना आम्ही कारवाई केली होती। नंतर काल आम्ही उडवणारे यांच्यावर कारवाई केली। आज जवळजवळ आम्ही आता त्यानंतर या घटनेनंतर 9 लोकांच्यावर मांजा उडवणाऱ्यावर आता कारवाई केलेली आहे आणि नायलॉन मांजा उडवतात। हे जे मांजा उडवणारे लोक आहेत हे सुशिक्षित लोक आहेत। ही जी मांजा उडवणारी आहेत ही काही झोपडपट्टीतली लोक नाही आहेत किंवा ज्यांना अज्ञानी लोक नाही आहेत, ज्यांना ज्ञान आहे आपण जो मांजा वापरल्यामुळे घटना घडते हे ज्ञान असतानाही त्यांनी नायलॉनचा मांजा वापरलेला आहे। पण आत्ताची जी घटना घडलेली आहे तो वापरलेला मांजा हा पांडा या टाईपचा मांजा आहे, तो नायलॉन नाही आहे। तिथं सापडलेला आहे आम्हाला, आम्ही तो जप्त सुद्धा केलेला आहे। त्या गाडीवर लागलेला मांजा होता। ती एखादी पतंग कट होऊन आल्यानंतर ती जो एरिया आहे तो एकदम सुनसान एरिया म्हणजे शेती असलेला एरिया आहे त्या ठिकाणी जाताना, आणि एका बाजूला झोपडपट्टी आहे। तर या घटनेत पतंग कटून आलेला त्या गळ्याला लागलेला आहे। आणि आम्ही त्यानंतर सुद्धा बघितलं आज दिवसभर सोसायटीच्या मजल्यावर जाऊन लोक हा मांजा पतंग खेळ खेळतात। आम्ही त्यांना आव्हान केलेलं होतं तरी सुद्धा त्यांनी या प्रकारचे दुष्कृत्य केलं। म्हणून आता आम्ही मी स्वतः व माझ्या डीबीचा स्टाफ यांनी जाऊन आतापर्यंत 9 केसेस केलेले आहेत। त्यांच्या काही त्यामध्ये आता चालू आहेत केसेस करणे। त्यांच्या पालकांना जर काही बाळ हे असतील तर त्यांच्या पालकांना आम्ही त्यामध्ये अटक करणार आहोत।